शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता आपण? शेतकरी हा कसा आहे माहिती आहे का, त्याला भाव आला तर काय तो पाहुणे रावळे विचारतो की तुपला का भाव गेला, तो म्हणतो मपला 20 गेला, तो म्हणतो मपला 20 जाईल. पण त्याचा माल हा नवीन झाडाचा असतो, नवा असतो, रोपड्याचा असतो. तुपला माल पुराणा जुन्या झाडाचा असतो. मग ते जुन्या झाडाच्या मालाला भाव कमी लागतो आणि याचा रोपड्याचा असल्यावर ह्यो भाव चांगला जातो. मग ह्यो भाव पाहून तो जुन्या झाडाला थांबतो. आता थांबल्यानंतर तो माल अजून खराब होतो. मग त्याचे अर्धे पैसे बी येत नाही शेतकऱ्याला. पाहुण्याच्या विचारपूसनं काही शेतकरी नुकसानमध्ये गेलेले आहे. 45 किलो क्या बुखारो 1100 2000 21 25 26 3000 31 32 35 36 36 36 4 45 36 37 37 38 39 39 4000 42 44 50 काटो चावाली 50 1 2 बॉर्डर भाई कोई बघू शकता हा जो माल आहे याला 10,000 रुपये टन पाड्याला आहे. याचं वजन होतं बघू शकता तुम्ही. वजन होतं 4 क्विंटल 45 किलो व 1,44,50 रुपयाला 10 रुपये किलो विकलेला आहे. 10 रुपये किलो 14 170 170 15,000 पुरे 15,000 1 टन 90 किलो 15,000 140 कम करो ना 15,000 अबे 140 ही कम 260 16,000 16,000 बघू शकता माल 1 टन 90 किलो माल आहे. अब 150 कम करो 350 1 टन 90 किलो 786 900 16,900 रुपये 5 रुपये यादव 16,900 रुपये शिल्लक 16,900 रुपये 2 बड़े से 2 पावणे ते 15,000 रुपये टन. बघू शकता हा जो माल आहे जवळपास 15,500 रुपये टन पाड्याला आहे. 15,500 रुपये टन. या ठिकाणी 18 क्विंटल माल आहे. 2 क्विंटल कम 2 टन माल आहे. आज पावसामुळे आवक कमी आहे. 70,000 बघू शकता माल कसा आहे. 7,000 रुपये 1 2 बॉर्डर से 2 पावणे ते हा जो माल आहे याला 15,000 रुपये टन निकला आहे. 15,000 रुपये टन. बघू शकता माल कसा आहे. तर चॉकलेट लिया क्या? हाँ देखो चॉकलेट निकल रहा है उसके सामने. और थोड़ा नहीं यहाँ छोड़ा ये दोनों और कमा देंगे बट चॉकलेट है क्या? चॉकलेट देख मामा इसे चॉकलेट निकाली. क्या चॉकलेट? ऐसे अंगूठी भी निकल जाना क्यों? 660 हाँ ये लो कितना काटा? 86 600 पूरे 7,000 7,000 71 क्विंटल 80 किलो माल आहे. 74 75 7500 रुपये 1 2 2 पाच टन 190 किलो माल आहे. 5 टन 190 60 370 67 370 68 बोलते क्या 68 170 170 170
एक बार, दो बार, ढाई बार, थोड़े से, पौने 3 बार, थोड़े हा जो माल आहे 69,000ला विकलाय. बघू शकता हा जो माल आहे याचं वजन होतं 51. याची आरशी बघितली आपण 69,500ला विकलेला आहे. 69,500 मध्ये आपल्यासोबत आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या बाजार भाव संदर्भात अधिक माहिती. दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या. राज पखाले. बरं, आपला दुकान नंबर 27. बरं बरं. आज रोजी मोसंबीची आवक किती आहे बाजार समितीला? आज 1700 टन माल आहे पूर्ण मार्केटमध्ये. आणि भाव काय आहे कमीत कमी? भाव चालला 7-8 पासून तर 12-13. 7-8 पासून 12. आणि जर एखादा मृग बाहेर आला समजा आपला हिरवा माल तर तो विकत नाही अजून, त्याच्यामध्ये ज्यूस आला नाही अजून. बरोबर, त्याला भाव कमी समजा. आणि जे मंगू माळ काय करेल? मंगू करायला 5 पासून 8 ते एखादा ढिगार 10. आणि पिवळे? पिवळे तेच 5 पासून 10-11. हिरवा माल चांगला सुपर असेल तर 15-16. बरं. तर सध्या माग किती मोसंबी असं नाही? 50%. 50% माल माग आहे आणखी. म्हणजे आणखी मार्केट किती दिवस आपली चालू आहे समजा? ही चालूच राहणार 12 महिने. 12 महिने चालू राहणार. 12 महिने आवक कमी जादा राहील समजा. हा, पण 12 महिने चालेल मोसंबी. शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छित? शेतकऱ्याला चांगला माल आणणे, चांगला भाव घेणे. माल कधीच वाढा पाहिजे शेतकऱ्यांना. जसा अंगूरचा टाईम राहतो तोडाचा, तसा मोसंबीचा बी टाईम करायचा आणि त्या टायमामध्ये तोडून घेणे. म्हणजे माल आपला हिरवा झाला ते समजा ज्यूस आला त्या हा, परिपक्व माल झाला की आणून घ्यायचा. भाव काही पण नको, भावाच्या याच्यामध्ये राहायचं नाही. भावाची अपेक्षा करू करू सगळे थांबतात ना परिणाम. सगळे थांबतात, सगळे एका टायमावर येतात, मग ते फटका बसतो. बरोबर. शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छितात? शेतकरी हा कसा आहे माहिती आहे का, त्याला भाव आला तर काय तो पाहुणे रावळे विचारतो की तुपला का भाव गेला? तो म्हणतो मग आपला 20 गेला. तो म्हणतो मग आपला 20 जाईल, पण त्याचा माल हा नवीन झाडाचा असतो, नवा असतो, रोपड्याचा असतो. तुपला माल पुराणा जुन्या झाडाचा असतो, मग ते जुन्या झाडाच्या मालाला भाव कमी लागतो. आणि याचा रोपड्याचा असल्यावर ह्यो भाव चांगला जातो. मग ह्यो भाव पाहून तो जुन्या झाडाला थांबतो. आता थांबल्यानंतर तो माल अजून खराब होतो, मग त्याचे अर्धे पैसे बी येत नाही शेतकऱ्याला. पाहुण्याच्या विचारपूसनं काही शेतकरी नुकसानमध्ये गेलेले आहे. आता त्यांनी स्वतःची मोसंबी कशी आहे, चांगली आहे खराब झाली, हे त्यांनी स्वतःची काळजी घेणे. आणि त्याच्यामुळं त्यांनी टेमावर तोडणे अंगूरसारखं मोसंबीला. त्याच्यामुळं टेमावर तोडण्यामुळं झाडाची प्रगती होती, झाड हा खराब होत नाही. दोन्ही तिन्ही प्रॉब्लेम करून ठेवले ना, मग तर झाड बी जातं. लेट केला की जो मुरुग बाहेर ते बी थांबतो. ते मग कोणताच माल बनत नाही ना. झाडावर माल असल्यावर दुसरा माल तो बनत नाही, बनल्यानंतर त्याची साईज होत नाही. मग साईज कमी असली की भाव कमी. हे शेतकऱ्यांनी आपलं स्वतःची झाडाची काळजी स्वतः घेणे, झाडाला प्रगती करणे. झाडावर माल जितका खाली होईल तितकं दुसरा माल फुटन आणि तो बी पैसे देऊन जाईल. धन्यवाद. या ठिकाणी जे आता दुकानदार होते त्यांनी बी आपलं या ठिकाणी मोलाचा सल्ला दिला की माल जसा अंगूर आहे तसा वेळेवर तोडणं, मग परिपक्व झालं की मार्केटला आणून घेणं आणि वेळेची वेळ तोडल्यामुळं दुसऱ्या मालाला बी आपला प्रगती करायला भेटेल. चालतं. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये थांबूया, पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.